छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारं शहर, अजिंठा वेरूळ लेण्यांसारखं जागतिक वारसास्थळ असणारी ही भूमी. आणि या शहरामध्ये एक असंही ठिकाण आहे जे आपला सुवर्ण इतिहास घेऊन काळाच्या पडद्याआड लुप्त झालंय. ते म्हणजे पूर्वीचा काळाचा पुतळा, म्हणजेच तुमच्या आमच्या ओळखीतील क्रांती चौक. इथे असणारा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आणि मराठ्यांचा इतिहास अबोल शब्दात सांगणारे शिल्प पाहताना आपसुकच छाती अभिमानानं फुलून येते. चला तर जाणून घेऊया या जागेचा मुघलकालीन काळा चबुतरा ते आत्ताच्या क्रांती चौकापर्यंतचा प्रवास. नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. आज शहराच्या मध्यभागी असणाऱ्या क्रांती चौकाचा हा भाग मुघल काळात शहराच्या मुख्य तटबंदी बाहेर होता. मुघली सैन्याच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी विविध शस्त्र स्पर्धा होत असत. शस्त्र स्पर्धा पाहायला येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी मलिक अंबरने एक चौरसाकृती पायऱ्यांच्या आकारांचा चबुतरा बांधला आणि त्याला नाव देण्यात आलं काळा चबुतरा. ही तर झाली निर्मितीची गोष्ट, पण या जागेला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं ते ब्रिटिश काळात. भारतात ब्रिटिश राजवट असताना त्या काळचा औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगरवर हैदराबादचा निजाम राज्य करत होता. 1856 मध्ये निजाम अजब जहा आणि ब्रिटिशांमध्ये एक करार करण्यात आला. त्या करारानुसार ब्रिटिशांनी संभाजीनगरमध्ये लष्करी छावणी उभारली होती. पुढे 1857 मध्ये भारतभर उठाव होऊ लागले. 1857च्या मे महिन्यात दिल्लीसह उत्तर भारतात झालेल्या उठावाच्या खबरा संभाजीनगरमधील छावणीत देखील पोहोचल्या. इंग्रजी सैन्यात असणाऱ्या भारतीय सैनिकांमध्ये इंग्रज सरकारविरुद्ध गुप्त चर्चा चालू झाल्या. विविध डाव आखण्यात येऊ लागले. या बंडात सैनिकांना स्थानिक लोकांची देखील साथ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या बंडाची खबर ब्रिटिश अधिकाऱ्यांना लागताच त्यांनी औरंगाबाद जवळ असणाऱ्या इतर छावणींमधून ब्रिटिश सैन्याच्या तुकड्या शहरात बोलावून घेतल्या. मोमिनाबाद म्हणजे सध्याच्या अंबाजोगाई, हिसार इत्यादी ठिकाणाहून बोलवण्यात आलेल्या या सैन्य तुकड्या 21 जून पर्यंत संभाजीनगरला पोहोचल्या. आता हे सैन्य छावणीत पोहोचताच ब्रिटिशांनी आपल्या हालचाली सुरू केल्या आणि बंड मोडून काढण्यासाठी भारतीय सैनिकांचे निशस्त्रीकरण सुरू केले. आता निशस्त्रीकरण सुरू असतानाच भारतीय सैन्यातील मीर फिदा अली यांनी पुढे होत ब्रिटिश कॅप्टन अबॉटवर गोळी झाडली. यात निशाणा चुकल्यामुळे कॅप्टन अबॉटचा जीव वाचला, मात्र छावणीत मोठा गोंधळ झाला. याचा फायदा घेऊन अनेक भारतीय सैनिक तिथून निसटून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र मीर फिदा अली यांच्यासह 23 सैनिक ब्रिटिशांच्या तावडीत सापडले. पुढे यांच्यावर खटला चालवून 21 जून 1857 रोजी त्यांना याच काळ्या चबुतऱ्यावर फाशी देण्यात आली आणि तेव्हापासून क्रांती चौक हे मराठवाड्याच्या क्रांतीचं प्रतीक म्हणून पुढे आली. आता बघू या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यामागील इतिहास काय आहे ते. तर 1981 मध्ये या ठिकाणी शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी जोर धरू लागली. समाजाच्या प्रत्येक स्तरातून या मागणीला पाठिंबा मिळताना पाहून 1981 मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम जिल्हा परिषद आणि नगरपालिकेने एकत्रित करावं असं ठरवण्यात आलं. पुतळा उभारणीसाठी तत्कालीन नगराध्यक्ष अल्फखा यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना करण्यात आली. याद्वारे 21 मे 1983 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या 15 फूट उंच आणि 5 फूट रुंद पुतळ्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. तेव्हापासून संभाजीनगरची शिवजयंती ही याच क्रांती चौकातच साजरी होऊ लागली आणि याच माध्यमातून शिवाजी महाराजांचा आणि क्रांतिकारांचा गौरव करण्यात येऊ लागला. कालांतराने संभाजीनगर जालना रोडचं रुंदीकरण झालं आणि तरी या ठिकाणी असणाऱ्या रहदारीचा प्रश्न काही सुटेना. त्यामुळे तिथे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. 2012 मध्ये उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यामुळे पुतळ्याच्या उंचीचा प्रश्न उभा राहू लागला आणि यावर उपाय म्हणून नवीन पुतळ्याच्या उभारणीचा विचार पुढे आला. त्यामुळे 2018 मध्ये सरकारने पूर्वीचा पुतळा हटवून चौकाचं सुशोभीकरण काम हाती घेतलं आणि नवीन 52 फुटाच्या ब्रॉन्झ धातूच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. या पुतळ्याची निर्मिती पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली. सध्या या चौकात पुलाखालील जागेत शिवरायांच्या आयुष्यातील मुख्य प्रसंग दाखवणारा शिवसृष्टीची निर्मिती करण्यात आली आहे. लोकांना बसण्यासाठी जागाही बनवण्यात आली. 2022 मध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यात आलं. आज क्रांती चौक हे एक महत्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या शौर्य आणि स्वातंत्र्याच्या मार्गावर दिलेल्या त्यागाची जिवंत आठवण आहे. क्रांती चौक हे फक्त एक ऐतिहासिक ठिकाण नसून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि क्रांतिकारांच्या बलिदानाचं प्रतीक बनलं आहे. आणि आज या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती त्या ऐतिहासिक गाथांची पुनरावृत्ती करतो
आणि आपल्या संस्कृतीचा गौरव देखील करतो. तर हा होता क्रांती चौकाचा इतिहास. एक ठिकाण जिथे काळाच्या पडद्याआड असलेल्या महत्वपूर्ण घटनांचा समावेश आहे आणि एक ठिकाण जिथे आपला इतिहास आणि संस्कृती जिवंत राहतात. हा महत्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच आणखीन कोणत्याही ऐतिहासिक वस्तू आणि जागाविषयीचा व्हिडिओ पाहायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.